नमस्कार सर्वांना, मी ॲस्ट्रोलॉजर प्रचिती शेट्टी तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे। आजचा विषय म्हणजे काय की संतान प्राप्ती। खूप अशा आईवडील जे आहेत ते संतान सुखापासून वंचित आहेत। खूप सारे ट्रीटमेंट केले, डॉक्टरचे सल्ले घेतले, डॉक्टरचे ट्रीटमेंट सुरू आहे, तरीही काही फरक नाही। तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे। हा व्हिडिओ शेवटीपर्यंत बघा, ही उपाययोजना करायला सुरुवात करा, खूप छान अनुभव येतो। माझ्याकडे असे खूप सारे क्लायंट येऊन गेलेले आहेत, त्यांना खूप छान अनुभव आलेला आहे। तर सगळ्यात महत्त्वाचं कारण काय आहे तर मिसकॅरेजेस होणं किंवा संतान न राहणं, तर याचं कारण काय आहे तर तुमच्या कुंडलीमध्ये आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नाडी दोष। जर तुमची आणि तुमच्या पतीची जर नाडी नसेल जुळत तर अर्थात तुम्हाला नाडी दोष आहे। अशा व्यक्तींना संतान संबंधित प्रॉब्लेम हे नक्कीच येतात। दुसरी गोष्ट म्हणजे कुंडलीतलं पंचम स्थान। कुंडलीतल्या पंचम स्थानामध्ये जर वाईट ग्रह असेल, शनी राहू केतू जर असतील, तर अर्थात संतान प्राप्तीसाठी अडचणी नक्कीच येतात। तिसरी गोष्ट म्हणजे पितृदोष। जर घराण्यामध्ये पितृदोष असेल तर संतान संबंधित प्रॉब्लेम हे नक्कीच जाणवतात। तर एकदा नक्की तुम्ही चेकअप करून घ्या की तुमच्या पत्रिकेमध्ये असे दोष नाही आहेत किंवा तुमची कुंडली नक्कीच एका चांगल्या ॲस्ट्रोलॉजरकडे नक्कीच दाखवून घ्या। तर आता उपाय काय करावा, तर मी काही तुम्हाला बेसिक उपाय सांगत आहेत की बेसिक जे उपाय आहेत हे नक्कीच तुम्ही फॉलो करा। खूप छान अनुभव येतो या उपायाने। जर पूर्ण डिटेलमध्ये जर तुम्हाला तुमची कुंडली चेकअप करायची असेल तर मी स्क्रीनवर नंबर देत आहे, तिथे तुम्ही माझ्यासोबत कॉन्टॅक्ट करू शकता किंवा जवळच्या एका चांगल्या ॲस्ट्रोलॉजरला जर तुम्ही कॉन्टॅक्ट केला व तुमचे प्रॉब्लेम सांगितले तर चांगल्या प्रकारे ते सांगू शकतात की तुम्हाला काय उपाययोजना करायची आहे, काय करायचं आहे। तर आता सगळ्यात महत्त्वाचं संतान गोपाल मंत्र। जर तुम्ही गुगलवर टाईप केलं तर तुम्हाला खूप सारे मंत्र येतील, त्यातला एक मंत्र घेऊन तुम्हाला नेहमी जप करायचा आहे। तर सगळ्यात चांगला मंत्र कोणता तर मी स्क्रीनवर टाकत आहे, तो मंत्र तुम्ही दररोजच्या दररोज 108 वेळेस स्फटिकाच्या माळेने जप करू शकतात। अत्यंत प्रभावी आहे। दोघांनी जर सोबत केलं तर अत्यंत हे चांगल्या प्रकारे काम करतं। दुसरी गोष्ट म्हणजे इंद्रजाळ। मी खूप अशा केसेस बघितल्या आहेत, मी त्यांना ही गोष्ट रेकमेंड केलेली आहे, खूप छान अनुभव येतो। इंद्रजाळ म्हणजे काय तर तुम्ही माझ्या मागच्या साईडला बघू शकतात, हे असतं इंद्रजाळ। तर याचा छोटासा तुकडा जरी तुम्ही कमरेला बांधला तरी संतान प्राप्ती नक्कीच बघण्यात येते। खूप छान अनुभव येतो या देखील उपायाचा। तसेच संतान गोपाल स्तोत्र जर गुगलवर भेटेल किंवा छोटं पुस्तक भेटेल, संकल्प करून पठण करायला सुरुवात करा, खूप छान अनुभव येतोय या स्तोत्राचा देखील। नित्य नेमाने दोघांनी पठण करा। तसेच संत मंदिर, तर संत मंदिरामध्ये जर तुम्ही दर्शन घेतलं व नवस केला तरी ते अतिशय प्रभावी काम करतो। तर संत मंदिरामध्ये जाऊन तुम्ही नवस करून देखील तुमची ही प्रक्रिया पुढे चालू ठेवू शकतात। तर दुसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा उपाय म्हणजे गुरुबळ। जर तुम्हाला गुरुबळ असेल तर त्या टायमिंगला तुम्ही प्रेग्नेन्सी ट्राय करणं। आता गुरुबळ हे कसं बघायचं तर तुम्ही एका चांगल्या ॲस्ट्रोलॉजरला विचारू शकता की सध्या माझ्या राशीला गुरुबळ आहे का। तर अशा प्रकारे जर तुम्ही विचारलं तर तुम्हाला सोपं पडेल, त्यावेळेस तुम्ही प्रेग्नेन्सी ट्राय करू शकता। 99% प्रेग्नेन्सी राहण्याचे चान्सेस हे होतात। तर अशा प्रकारे तुम्ही करू शकतात। दुसरी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पितृदोष जर असेल तर पितृदोषची शांती करणं अत्यंत जरुरी आहे तुमच्यासाठी। यामुळे तुम्हाला संतान प्राप्ती बघण्यामध्ये नक्कीच येते। दुसरं म्हणजे संतान पाशुपत। संतान पाशुपत नावाची एक विधी आहे, ज्यांना संतान प्राप्ती हवी आहे त्यांच्यासाठी अत्यंत प्रभावी आहे ही विधी। तर ही विधी तुम्ही करून घेऊ शकता। कुंडलीमधल्या दोषाचं निवारण करणं देखील अत्यंत प्रभावी उपाय आहे। तर आता सगळ्यात महत्त्वाचा उपाय सांगते, हा उपाय तुम्ही नित्य नेमाने करायला सुरुवात करा। तर ते म्हणजे काय की तुम्ही गुरुवारची उपासना, गुरुवारी उपासना करू शकतात। केळीच्या झाडाला तुम्ही पाणी अर्पण करू शकतात। केळीच्या झाडाची जी आहे ही मुलाप्रमाणे सेवा करणं अत्यंत प्रभावी असतं। केळीच्या झाडामध्ये साक्षात श्रीहरींचा वास असतो। तर जर तुम्हाला संतान प्राप्ती होत नसेल आणि संतान प्राप्ती व्हावी अशी वाटत असेल तर एकदा नक्की केळीच्या झाडाचं पूजन करा। आवर्जून हे प्रभावी उपाय आहे, नक्की तुम्ही हा उपाय करू शकता। तसंच केळीचं झाड जे आहे हे जोडप्याने दोघांनी मिळून लावायचं आहे आणि त्याचं मुलाप्रमाणे तुम्हाला सांभाळ करायचा आहे। अत्यंत प्रभावी उपाय आहे, हा उपाय तुम्ही नक्कीच करू शकतात। गुरुबळ वाढवणं, तुमच्या पत्रिकेमध्ये जर गुरु कमजोर असेल तर तुम्हाला गुरुबळ हे नक्कीच वाढवण्याची गरज आहे। मी तुम्हाला त्यावर उपाय सांगितले, संत मंदिरांचं दर्शन, केळीच्या झाडाचं पूजन। तसेच अजून एक उपाय सांगते, गुरुवारच्या दिवशी काय करायचं आहे, जितकं होईल तितकं तुम्हाला पिवळा रंग तुमच्या लाईफस्टाईलमध्ये यूज करायचा आहे। हा देखील अत्यंत प्रभावी उपाय असतो। यामुळे तुमचं गुरुबळ वाढतं, गुरु तुमच्या पत्रिकेमधला स्ट्रॉंग होतो। आता या सर्व गोष्टी करणं होत नसेल तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की तुम्ही तुमच्या कुंडलीनुसार तुम्हाला संतान प्राप्ती हवी आहे त्यानुसार तुम्ही रत्न धारण करणं। मी हायली रेकमेंड करते की रत्न नक्की धारण करा, खूप छान अनुभव येतो रत्न धारण करण्याचा। तर हे असे काही बेसिक उपाय। तर अजून एक उपाय सांगते, पारायण करणं, गुरुचरित्राचं, नवनाथ भक्तिसाराचं, दुर्गा सप्तशतीचं। या तिन्हीपैकी तुम्ही कोणतंही पारायण करू शकता। जोडप्याने केलं तर अतिशय प्रभावी ठरतं, किंवा स्त्री करू शकते किंवा पुरुष करू शकतो, याला असं काही बंधन नाही आहे। तर अशा प्रकारे हे उपाय आहेत, एकदा नक्कीच करा। व्हिडिओ जर आवडला तर नक्की आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।